बघा रे बाबांनो, तुमच्या समोर परत दोन हेडिंग आलेले आहेत. कुठल्या? द टाइप्स ऑफ न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. स्वयंपोषी पोषण आणि परपोषी पोषण. ठीक आहे बेटा. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रिपेअर दर ओन फूड दे बिलॉंग्स टू autotrophic nutrition, and the living organisms which are depend on other living organisms for their need of food, they are called as heterotrophic nutrition. या सब भिकार, हे इकडचे हेट्रोट्रॉपिक. भिकार म्हणजे काय? ते घर दुसऱ्यावर डिपेंड असते, ते स्वतःच स्वतः नाही तयार करू शकत. तुम्ही आणि मी सुद्धा याच्यातच येतो. फक्त हिरव्या वनस्पतीच अशा आहेत की ज्या सेल्फ डिपेंडंट आहेत, खुद का खुद, स्वावलंबी. आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, नैसर्गिक रचनाच तशी आहे जेणेकरून वनस्पती, हिरव्या वनस्पतीच अन्न तयार करू शकतात. तुम्ही किंवा मी तयार करू शकत नाही. तुमच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. माझ्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. कुत्र्याच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. किंवा सशाच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही बेटा. जर का आपल्याकडे क्लोरोफिल असतं ना, जर का आपल्याकडे क्लोरोफिल असतं तर आपण फर्स्ट क्लास असं उन्हाला जाऊन थांबलो असतो. चला, सनलाईट आलाय, ओके, क्लोरोफिल आहे. कार्बन डायऑक्साईड घ्या वातावरणातला, घेतला. कशाला? आपल्या बॉडीत पण तयार होतो. ठीक आहे, बरं घेतला. आणि मग काय? चला पाणी घ्या. आता पाणी आपल्याला तर काय मुळ्या नाही आहेत, वनस्पतीसारखे रूट्स नाहीत. मग काय? गट बिस्लरी बॉटल घेतली आणि सुरू, उन्हामध्ये थांबलो आपण, फोटोसिंथेसिस सुरू. आणि मग आपल्याला काय अशी फळं लागली असती का सर? म्हणजे अन्न तयार झालं असतं आपल्या बॉडीत. असं होत नाही बेटा. ही प्रोसेस शक्य आहे फक्त आणि फक्त प्लांट्स मध्ये. सो बेटा, इकडं कोण येतं? ओनली ग्रीन प्लांट्स. इकडं कोण येतं? ओनली ग्रीन प्लांट्स. आणि इकडं कोण येतं? सब भिकार लोक. आहे की नाही? अदर ऑर्गॅनिझम्स. अदर ऑर्गॅनिझम्स म्हणजे इतर सजीव बेटा. म्हणजे हिरव्या वनस्पती वगळता इतर सगळे. ठीक आहे ना? या दोघातलं कनेक्शन माहित राहू द्या. ओके, चला. मग आता ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन ज्या प्रोसेसच्या माध्यमातून चालतं, त्या प्रोसेसचं नाव काय सांगितलं मी आताच तुम्हाला? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस बेटा. याला मराठी नाव काय आहे सर? प्रकाश संश्लेषण. काय आहे? प्रकाश संश्लेषण. इकडं कुणाचं नाव जर प्रकाश असेल तर खुश होऊ नका बेटा. ठीक आहे ना? ते तुझं नाव घेणं गेलो बेटा मी, इकडचं नाव चालू आहे. ठीक आहे. प्रकाश संश्लेषण. मग प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसचं किंवा हा प्रोग्राम नेमका कसा चालतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. ऍक्च्युली काय असतं बेटा, सपोज दिस इज द सन. समजा हा सूर्य आहे. असा हिरवागार कधीपासून झाला सर सन? जस्ट इमॅजिन कर ना दादा, हा सूर्य आहे समज. सूर्याचा प्रकाश कशावर पडतो बेटा? वनस्पतीवर पडतो. ठीक आहे ना बेटा? सूर्याचे प्रकाश कुठं? वनस्पतीवर पडतो. वनस्पतीच्या मुळ्या ज्या आहेत ना बेटा, ह्या अशा खाली जमिनीमध्ये पसरलेल्या असतात खोलवरती. बरोबर आहे ना बेटा? सपोज ही लँड आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या बेटा, काय काय होते माहितीये का नाही? इकडून जमिनीतनं वनस्पती काय करते? पाणी, H2O अँड मिनरल्स प्लस मिनरल्स म्हणजेच न्यूट्रिएंट्स, आवश्यक न्यूट्रिएंट्स. ठीक आहे बेटा? वनस्पती काय करते? तिच्या मुळाच्या माध्यमातून काय करते? मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स आणि पाणी हे सगळं घेते, शोषून घेते. ठीक आहे. हे चाललं बेटा, मुळामध्ये सगळं चाललं पाणी, दन 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 पळायला लागलं वर, आहे का नाही? ठीक आहे. मग हे पाणी जाईल खालून वर, वर म्हणजे हवेत नाही, वनस्पतीमध्ये. ठीक आहे. इकडनं काय आलं बेटा? सनलाईट चालूच आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये अजून एक भानगड आहे बेटा, त्या भानगडीचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. वातावरणामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड सुद्धा कोण घेतं? वनस्पती घेतात बेटा. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीने घेतला, ऑल राईट बेटा. खालनं पाणी पण घेतलं, न्यूट्रिएंट्स पण घेतले. ओके बेटा. सनलाईट पण आलाय. ठीक आहे बेटा. मग या वनस्पतीमध्ये अजून एक भानगड आहे किंवा अजून एक घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे क्लोरोफिल. तो हिरवाच असतो म्हणून मी मुद्दाम त्याला हिरवगार लिहिलेलं आहे बेटा. काय नाव त्याचं? क्लोरोफिल. याला मराठीमध्ये नाव आहे हरित द्रव्य. काय नाव आहे? हरित द्रव्य, क्लोरोफिल, हरित द्रव्य. ठीक आहे बेटा. मग आता बघा, इतक्या सगळ्या घटकांची गरज आहे प्रकाश संश्लेषणाची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. तर काय काय होतंय बघा, मुळांनी शोषलेलं पाणी, वातावरणातून पानांनी घेतलेलं कार्बन डायऑक्साईड. वनस्पतीच्या पानावर छिद्र असतात, त्याला पोर्स म्हणतात बे. काय म्हणतात? पोर्स म्हणतात. वनस्पतीच्या पानांना किंवा स्टेम वगैरे असेल तर त्याला सम मायक्रो होल असतात, डोळ्याला नाही दिसत. छिद्र असतात म्हणजे काय? त्यातून उंदीर जातो काय? उंदीर जाणं एवढं मोठं छिद्र नाही, छोटं छिद्र असतं. ठीक आहे बेटा. आपण त्याला पोर्स म्हणतो. मायक्रो होल्स आर प्रेझेंट ऑन द लिव्स अँड ऑन द स्टेम ऑफ द प्लांट्स अँड दे आर कॉल्ड एज पोर्स.
अतिशय सूक्ष्म छिद्र वनस्पतीच्या पानावरती असतात किंवा ब्रँचेसवरती, फांद्यांवरती असतात, खोडावरती असतात. त्याला आपण काय म्हणतो असतो बेटा, पोर्स असं म्हणतो असतो. सूक्ष्म छिद्र असतात ती, आणि त्याच्या माध्यमातून काय होत आहे तर वातावरणातला कार्बन डायऑक्साईड, जसं आपल्या नाकाला छिद्र आहेत ना, वातावरणातून आपण हवा घेतो ना नाकाने, तसंच त्या छिद्राच्या माध्यमातून वनस्पती काय करते, कार्बन डायऑक्साईड घेतात. पानावाटे जास्तीत जास्त होते. मग पानावाटे हा घेतलेला कार्बन डायऑक्साईड, मुळांनी आणलेले हे पाणी, ठीक आहे, आणि पानांमध्ये असलेला हा मुख्य घटक, वनस्पतीच्या पानातच नाही इतर भागात पण असतो. जे जे हिरवे पार्ट दिसतात ना बेटा, जे जे हिरवे पार्ट दिसतात ना वनस्पतीचे, त्या प्रत्येक हिरव्या पार्टमध्ये क्लोरोफिल असतो. हे माहीत राहू द्या. क्लोरोफिल हा असा पदार्थ आहे जो वनस्पतींना हिरवा रंग प्राप्त करून देतो. द ग्रीन कलर इज ऑब्टेन्ड ओनली बिकॉज ऑफ द क्लोरोफिल विच इज प्रेझेंट इन द प्लांट्स बेटा. ठीक आहे, वनस्पतीमध्ये असलेल्या ह्या क्लोरोफिलमुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो, आणि हा क्लोरोफिल प्रकाश संश्लेषणाला मदत करतो. कशी मदत करतो? तुम्ही लहान आहात तरी सुद्धा एखादी गोष्ट फक्त बघायला काय हरकत नाही, समजेल नाही समजेल हा पुढचा विषय आहे, ठीक आहे ना. तरी सुद्धा एक केमिकल प्रोसेस काय आहे, रासायनिक प्रक्रिया काय आहे अन्न निर्माण करण्याची वनस्पतींमधली, ते आपण बघूया. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बिलकुल विसरू नका. लक्ष द्यावे. इथं मी इक्वेशन लिहितोय, रासायनिक समीकरण, काय प्रक्रिया घडते नेमकी ते आपण बघूया बेटा. लक्ष द्या. वातावरणातून वनस्पतींनी काय घेतला बेटा, कार्बन डायऑक्साईड घेतला. कार्बन डायऑक्साईडचे 6 रेणू घेते, ठीक आहे ना. त्याच्यानंतर पाणी घेतलं, मुळांनी शोषलेलं काय घेतलं, पाणी घेतलं बेटा. पाण्याचा फॉर्म्युला H2O, ठीक आहे. जेवढे कार्बन डायऑक्साईडचे रेणू घेतले तेवढेच पाण्याचे रेणू वनस्पती घेत असते. हे भानगड तुम्ही पुन्हा समजून घ्या मोठं झाल्यावर. आता एवढं तर लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड घेतला, पाणी घेतलं, ठीक आहे. मग आता काय होतं बेटा, या प्रक्रियेमध्ये काय आवश्यक आहे, एक आवश्यक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सनलाईट. ठीक आहे बेटा, सनलाईट, सूर्यप्रकाश. असं नसतं करायचं, तुम्ही सनलाईट असं पूर्ण स्पेलिंग लिहा, आपल्याकडे जागा कमी आहे, ठीक आहे. सनलाईट घेतली, ठीक आहे. सूर्याचा प्रकाश. आणि वनस्पतीमध्ये कोण आहे, क्लोरोफिल आहे बेटा, ठीक आहे. क्लोरोफिल बाणावर लिहायचं. हे का बरं बाणावर लिहायचं, कारण हेच घटक आवश्यक आहेत ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. आवश्यक घटक बाणावर लिहिले जातात रासायनिक समीकरण लिहित असताना, केमिकल रिएक्शन लिहित असताना, ठीक आहे बेटा. सो व्हेन 6 molecule of carbon dioxide reacts with 6 molecules of water, then formation of a glucose molecule takes place. काय तयार होतो बेटा, ग्लुकोज. पदार्थ कुठला तयार होतो, ग्लुकोज. C6H12O6 हा फॉर्म्युला आहे कशाचा, ग्लुकोजचा. बघा बे, तुम्ही ग्लुकोज खाता म्हणजे एबीसीडी खाता. कसली एबीसीडी, हे कार्बन 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6, हे आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला. समजलं बेटा, ठीक आहे. ग्लुकोज तयार झालं, आणि ग्लुकोजच्या सोबत आणखीन एक महत्वाचा घटक तयार होतो या प्रोसेसमध्ये. त्या घटकाचं नाव आहे ऑक्सिजन. दॅट इज 6 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन बेटा. ऑक्सिजन हा वजनाला हलका असल्यामुळे तो वरवर जातो, म्हणून तिथं आपण वर असा बाण काढतो, ठीक आहे ना बेटा. आता बघा, कोणाकोणामध्ये भांडण झालं बेटा, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये भांडण झालं, म्हणजे प्रोसेस झाली, रिएक्शन झाली, अभिक्रिया झाली. या दोघात अभिक्रिया झाली, कुणाच्या उपस्थितीमध्ये झाली, हे दोघं कोण आहे, क्लोरोफिल आणि सनलाईट बेटा. त्यावेळेला पदार्थ कुठला तयार झाला बेटा, ग्लुकोज तयार झाला आणि ऑक्सिजन तयार झाला. हवं तर याचं नाव इथं लिहून ठेवतो, बाकीचे तुमचे ओळखीचे आहेत, पाहुणे सोयरे असल्यासारखे येतं, ठीक आहे ना. याचं तेवढं नाव माहित नाही तुम्हाला, ग्लुकोज, ठीक आहे बेटा. ग्लुकोज, ग्लुकोज म्हणजेच वनस्पतींनी तयार केलेलं अन्न. मग ते फळांमध्ये, बियांमध्ये साठवून ठेवलं जातं अलग लक्षामध्ये. आपण ते वरबाडून खातो, शिल्लक ठेवत नाही काही सुद्धा, बरोबर आहे की नाही. तर असो बेटा, लक्ष द्या. तर हेच ग्लुकोज आहे जे की वनस्पतीने तयार केलेलं अन्न आहे. या ग्लुकोज सोबत वनस्पतीने अजून एक घटक तयार केलाय बेटा. कुठला घटक तयार केलाय, ऑक्सिजन. अरे सर, तो ये है क्या बबुआ जो हमें रेस्पिरेशन में मदत करता है. यस बेटा, हाच तो ऑक्सिजन आहे जे वनस्पती बाहेर सोडतात आणि आपण मध्ये घेतो, आहे की नाही. वनस्पती बाहेर सोडतात आणि आपण मध्ये घेतो, बरोबर आहे की नाही. हा ऑक्सिजन वनस्पती बाहेर सोडतात आणि तोच आपण मध्ये घेतो, बरोबर आहे. आणि आपण त्याच्या बदल्यामध्ये, वनस्पती काय ऑक्सिजन देतात म्हणजे काय उपकार झाले काय, आपण पण त्यांना कार्बन डायऑक्साईड देतो. उच्च वासाला वाटे, घेऊन टाक. आणि तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती कशासाठी वापरतात रे, अन्न निर्माण करण्यासाठी, म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून खूप मोठी मिस्टेक होते बेटा. प्लांट्स यूज डॅश डॅश गॅस फॉर रेस्पिरेशन म्हटल्याबरोबर कार्बन डायऑक्साईड लिहितात. गलत आहे, गलत आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन
एक्सेप्ट फ्यू मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सगळे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजनच वापरतात, काही सूक्ष्मजीव सोडले तर. त्यामुळे वनस्पती सुद्धा त्याच्यातच येतात, हे सुद्धा ऑक्सिजनच वापरतात. पण सर वनस्पती तर कार्बन डायऑक्साईड घेऊ लागलेत की. बे अन्न तयार करायसाठी घेऊ लागलेत, फोटोसिंथेसिस साठी, रेस्पिरेशन साठी नाही. बघ ना कशासाठी घेतला CO2? अन्न तयार करण्यासाठी. समजलं ना बेटा? प्रकाश संश्लेषणासाठी घेतलाय, तो श्वसनासाठी नाही. मग सर श्वसनासाठी कुठला वायू घेतात? अरे बाहेरून घ्यायची काय गरज आहे? ते जर स्वतःच ऑक्सिजन तयार करतात, मग स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन वापरण्यासाठी तुमची परमिशन लागते काय? तुमची परवानगी घ्यावी लागते? नाही ना. मग स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन ते स्वतःसाठी वापरू शकतात. समजलं बेटा? डोक्यातून काढून टाका. कार्बन डायऑक्साईड हा फोटोसिंथेसिससाठी लागतो, श्वसनासाठी नाही, रेस्पिरेशनसाठी नाही. ओके ना? हे डोक्यातून इरेज करून टाका, चुकीचं आहे ते. ठीक आहे. मग आता स्वतः तयार केलेलं अन्न आहे, स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन आहे, मग ह्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं का? नाही सर, काय गरज नाही. स्वतःच स्वतः आहे ना, त्यामुळे लोकांवर काही डिपेंड राहायची याला गरज नाही. म्हणून ह्याला म्हणायचं ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी. आता इकडं कोण कोण आहे बेटा? हेट्रोट्रॉपिक मध्ये याच्यामध्ये लय टाईप आहेत बेटा. याच्यामध्ये अनेक प्रकार. म्हणजे पहिला प्रकार याच्यामधला हर्बिवोरस. हर्बिवोरस खास आहेत. हे सगळे एकतर भिकारी ते भिकारी, पण ह्याच्यामध्ये पण खाशी आहेत बेटा. लोकांवर डिपेंड राहतात सगळे. हे हर्बिवोरस. त्याच्यानंतर कार्निवोरस. कार्निवोरस. त्यानंतर तिसरे आहेत ऑमनिवोरस. कोण आहेत? ऑमनिवोरस. लक्ष द्या बे. सर मराठीत काय म्हणतात? सांगला लो की जरा थांब. ठीक आहे. हर्बिवोरस याला मराठीमध्ये म्हणायचं बेटा शाकाहारी. शाकाहारी. कार्निवोरसला म्हणायचं बेटा मांसाहारी. काय? मांसाहारी. मांसाहारी नाही, मांसाहारी. आणि ऑमनिवोरस उभयहारी. उभयहारी. ठीक आहे बेटा. हे सर म्हणजे कसं आहे हो? सांगतो ना बेटा, जरा लक्ष दे. काही सजीव फक्त गवत आणि झाडपालाच खाऊन जगत आहेत. काही सजीव फक्त गवत आणि झाडपालाच खाऊन जगतात, म्हणजे केवळ वनस्पतीवर अवलंबून असतात. कशावर अवलंबून असतात? ओनली डिपेंड ऑन प्लांट्स. डिपेंड ऑन प्लांट्स ओनली. प्लांट्स ओनली. फक्त कशावर अवलंबून आहेत? हे वनस्पतीवरच अवलंबून आहेत. कशासाठी? फॉर फूड. ठीक आहे ना बेटा? हो, फॉर फूड. ठीक आहे. अन्नासाठी केवळ वनस्पतीवर अवलंबून असणार आहे, त्याला म्हणायचं हर्बिवोरस. पॉइंट क्लिअर आहे बेटा? So what are herbivorous living organisms? What is the mode of herbivorous nutrition? Those living organisms which are depend on plants only for their food, they are called as herbivorous living organisms. जे सजीव अन्नासाठी केवळ वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना काय म्हणायचं? शाकाहारी बेटा. ठीक आहे. भाजीपाला, फळं, पाला, गवत, अन्नधान्य, कडधान्य हे खाऊन जगणारे जे आहेत त्यांना आपण काय म्हणायचंय? हर्बिवोरस किंवा शाकाहारी. ठीक आहे. याच्यामध्ये कुणाचा समावेश होतो? द क्यूट डिअर. ठीक आहे बेटा? डिअर माहिती आहे नाही? हरिण. ओ मेरे हिरन. ठीक है, छुप जाओ कहीं तो, नहीं तो कोई टाइगर आके खा जाएगा तुम्हें. अब वही तो आने वाला है ना बेटा. कार्निवोरस आले. मांसाहारी. मांसाहारी काय असतात बेटा? मांसाहारी काय असतात बेटा? लक्ष द्या. कार्निवोरस कुणाला म्हणायचं? Those organisms which are depend on other animals for their food. मी शॉर्ट मध्ये लिहितोय बरं. Those organisms which are depend on other animals for their food. अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असणारे. ओ बापरे, म्हणजे सर हे मांस खातात? येस बेटा, करेक्ट आहे. हे मांस खातात म्हणून ह्याला काय म्हटलंय? मांसाहारी. मांसाहारी हा शब्द नीट बघा. मांस आहारी, शाकाहारी, शाकहारी. शाक म्हणजे वनस्पतीच्या ब्रँचेस किंवा पार्ट्स. ठीक आहे बेटा. मग ह्याच्यामध्ये कोण आलं बेटा? कोण आलं म्हणून काय विचारतो बे? तू डायरेक्ट टायगरचं नाव लिही की काय म्हणलं तर मला सांगते ना. ठीक आहे. तर टायगर आला याच्यामध्ये. ओनली मांस खातो बेटा. का वाघ कधी गवत खायला आलाय तुमच्या घरला? ठीक आहे. का शेतामध्ये आलाय थोडा पाला द्या हो, भाजीपाला द्या म्हणायला आलाय वाघ कधी? नाही ना बेटा. मग हा काय झाला? कार्निवोरस, मांसाहारी झाला. आता ऑमनिवोरस. अरे बाप्पा रे बाप्पा, हे लय डेंजर प्रकार आहे बेटा. यांना सब चलता है, सगळं चलतं यांना, आहे की नाही? दे आर डिपेंड ऑन बोथ प्लांट्स एज वेल एज एनिमल्स. सो इथं लिहितो बेटा, दे डिपेंड ऑन प्लांट एज वेल एज एनिमल्स. डिपेंड ऑन प्लांट अँड एनिमल्स ऑल्सो. म्हणजे कशावर अवलंबून आहेत? वनस्पती आणि प्राणी या दोघांवर, इतर, आहे की नाही?
तर याच्यामधले जे सजीव आहेत ते अन्नासाठी कोणावर, वनस्पतीवर पण अवलंबून आहेत आणि प्राण्यावर पण, परंतु म्हणजे प्राण्यावर सुद्धा अवलंबून आहेत. त्यांना आपण काय म्हणतो, ऑमनिवोरस किंवा उभयहारी बेटा. ह्याच्यात उदाहरण कोण आहे? व्हॉट आर द एग्जैक्टली एग्जाम्पल्स? सो बेटा आपको तो पता है आपके घर की रक्षा कौन करता है बेटा? भाव भाव, डॉग, मतलब एक कुत्ता. हे कुत्ता जो है ना बेटा, सब चलता है इसको. भाकरी द्या खाईल, चपाती द्या खाईल, बिस्किट द्या खाईल, दूध द्या पिईल का खाईल पिईल आणि याच्या समोर मांस टाकलं तर वच वच करून ती बी खाईल. कुत्रा, ठीक आहे, डॉग आहे. त्याच्यानंतर अजून कुत्र्यासारखंच वागणारा अजून एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे, तुम्हीच वाचा, मी काय म्हणणार नाही, ह्युमन. हा बेटा, ह्याला सुद्धा सगळंच चालते, बरोबर आहे ना. माणसामध्ये सुद्धा आहेत ना बेटा. हा ठीक आहे सर, मी शाकाहारी आहे. मग आता जे मांसाहारी आहेत ते भाकरी खात नाहीत का? खातेत, आहे की नाही? मग आलं का नाही? तू असशील बाबा शाकाहारी, ठीक आहे, विषय तो नाही. बरं, शाकाहारी असणं आणि मांसाहारी असणं याच्यात काही वाईट नाही, ठीक आहे ना बेटा. ठीक आहे. आता कोंबड्या जर माणसाने नाही खाल्ल्या तर त्याचा वापर काय शेतामध्ये बैलगाडीला लावायचा काय कोंबड्यांना? ठीक आहे ना. कोंबड्या वापरून आपल्याला काही कुळव म्हणजे कुळव मारण्यासाठी काय कोंबड्या जुंपायच्या? ठीक आहे ना. मग ते खातेत लोक, सगळा बॅलन्स राहते, बरी चांगली गोष्ट आहे. खाणाऱ्याला खाऊ द्या, तुम्ही आपलं निवांत बसा. आणि खात असाल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी नॉट बॅड, ठीक आहे ना बेटा. तर पहा, तर कुत्रा, मानव, हे की नाही, त्याच्यानंतर बियर म्हणजे अस्वल, हे कसे आहेत? यांना सगळं चालतंय. म्हणून हे कसे आहेत बेटा? खास प्रकार यांचा ऑमनिवोरस म्हणजे उभय. जसं आपण उभयचर म्हणतो ना, उभयचर माहिती आहे ना, पाण्यामध्ये पण राहतात, जमिनीवर पण राहतात, अशा दोन्ही ठिकाणी राहणारे सजीव, त्याला आपण उभयचर म्हणतो. तसंच उभय आहार म्हणजे दोन्ही आहार चालतो, त्यांना म्हणायचं उभयहारी. ऑल क्लिअर बेटा. परंतु बेटा हे कायम लक्षामध्ये ठेवा, हे याच्यामध्ये सेल्फ कोणीच नाही, सगळे डिपेंड.